अगोदर होणार नाही याची दक्षता आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. म्हणून माझी कार्यकर्त्याला, शेतकरी बांधवाला विनंती आहे की काय टीका करायची, काय बांधायचं हे आपण या तालुक्याच्या तहसीलदार, या तालुक्याचे कृषी अधिकारी आणि या तालुक्याचे PI जाधव साहेब यांच्या कानावर घातलेलं आहे. आदरणीय चंद्रकांतांना दानवे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही आपल्याकडे गाराने घेऊन आलेलो आहे की 3 मंडळाचा समावेश हा अतिवृष्टीमध्ये झालेला आहे. परंतु 3 मंडळ वगळलेले टेंभुर्णी, कुंभारझरी आणि जाफराबाद. जाफराबाद मंडळामध्ये ब्रह्मपुरी आहे. ब्रह्मपुरीला पाऊस पडायचं मोजमाप जाफराबादला होतं. 7 फाळ्या पाऊस पडला त्याचं मोजमाप टेंभुर्णीला होतं, कुंभारझरीला होतं. म्हणजे 18-18, 20-20 किलोमीटरचा विषय. आणि टेंभुर्णीचं पर्जन्य मापक यंत्र बंद आहे. मी पुराव्यानिशी सांगतो, आम्ही आवाहन करतो कृषी अधिकाऱ्यांना की तुम्ही चला, मला दाखवा. आणि माझं असं म्हणणं आहे की तहसीलदार मॅडम आणि तालुका कृषी अधिकारी आपण सुद्धा शेतकऱ्याचे काहीतरी देणं लागतो. आपण शेतकऱ्याची मुलगी असाल, आपण शेतकऱ्याचा मुलगा असाल. जर तुमच्या एखाद्या रिपोर्टनं, तुमच्या एखाद्या पेनाच्या सहीनं तर माझ्या शेतकरी बांधवाचं भलं होत असेल तर आपल्याला कोणाचा दबाव आहे का की आमचे 3 मंडळ आपण वगळले म्हणून? किती पाऊस पडला, काल किती पाऊस पडला, परवा किती पाऊस पडला. परंतु काहीतरी कागदी निकास, काहीतरी कागदी घोडे आपण त्या ठिकाणी नाचवता आणि आमच्या शेतकऱ्याला वारंवार तोंडाला पानं पुसायचं काम आपण करता. आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. अरे आम्ही तुमच्याकडे मागायचं नाही, तुमच्याकडे सांगायचं नाही तर सांगायचं कोणाला? आम्ही तुम्हाला सांगणार. एक वेळेस आमच्या म्हणण्यावर तुम्ही वाळूची गाडी पकडू नका, आमचं काही म्हणणं नाही. आम्ही वाळू सोडायसाठी तर सांगणारच नाही, पकडतच नाही. परंतु माझी विनंती आहे मॅडम, माझ्या बहिणी म्हणून आपल्याला विनंती आहे की आमच्या या भावना या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत आपल्या मार्फत, आदरणीय कलेक्टर साहेब यांच्या मार्फत आजच्या आज गेल्या पाहिजे. जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय या ठिकाणी प्रबळ झालेल्या आहे. आणि कायदा आम्हाला हातात घ्यायला लावू नका कृषी अधिकारी साहेब. जर आपले कर्मचारी, आपले सहकारी जर बांधावर जाऊन त्या ठिकाणी योग्य पंचनामे करणार नसेल, BDOचे ग्रामसेवक जर योग्य पंचनामे करणार नसेल तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी वाकडं बोट करता येतं. ती आणायची वेळ आमच्यावर आपण आणू नये एवढी विनंती मी आपल्याला करतो. त्याच पद्धतीनं या 3 महसूल मंडळाचा समावेश केल्याच्या नंतर तात्काळ 6च्या 6 महसूल मंडळातील शेतकऱ्याच्या खात्यावर आर्थिक मदत आपण त्या ठिकाणी वर्ग केली पाहिजे. आणि संपूर्ण कर्जमाफी ही शेतकऱ्याला दिली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की शेतकऱ्याला कर्ज वाटप झालं पाहिजे. परंतु प्रत्येक बँकेमध्ये, प्रत्येक बँकेचे मॅनेजर मुजोर झालेले आहे मॅडम. तुमच्या पत्राला सुद्धा ते केराची टोपली दाखवतात, अनुदानाची रक्कम सुद्धा कर्ज खात्यामध्ये जमा करतात आणि त्याच्या मुजुरीमुळे विनाकारण आम्हाला त्यांच्यावर हात उगारावा लागेल, कायदा हातात घ्यावा लागेल. त्याच्यामुळे तुम्ही सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांची, मॅनेजरची बैठक आपल्या दालनामध्ये लावावी आणि त्यांना या संदर्भातल्या सूचना आपण द्याव्या ही एक विनंती करतो. त्याच पद्धतीनं ऊस पिकाला विमामध्ये संरक्षण मिळालं पाहिजे. शिंदे साहेब, आमची मागणी आहे तुम्ही शासन स्तरावर प्रस्ताव पाठवा, होईल ना होईल तो वेगळा विषय, परंतु वीस पिकाला सुद्धा त्या ठिकाणी विमा संरक्षण मिळालं पाहिजे. आणि निमखेडा आणि हनुमंतखेडा यातील आमच्या शेतकऱ्यांचा ऊस या ठिकाणी MSEBच्या चुकीमुळे मॅडम जळून खाक झालेला आहे. तारे लोंबकळलेले, पोळं वाकले झालेले. तर त्या ठिकाणी MSEBनं एक साधारणतः 50 लाखाचं बोगस बिल उचललं मॅडम. दुरुस्तीच्या नावाखाली दुरुस्ती कुठं झाली का? कुठं तालुक्यात कुठंच झाली नाही, कुठंच झाली नाही. आपण त्याच्यामुळे आपण या बैठकीमध्ये MSEBच्या अधिकाऱ्यांना सुद्धा बोलवावं ही सुद्धा एक विनंती आहे. आणि शिंदे साहेब, शेडनेटची जी शेती आहे, अनेक भागामध्ये शेडनेटची शेती शेतकरी करतात, त्या शेतीला सुद्धा फळबाग धर्तीवर विमा संरक्षणाचा कवच त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आपल्या माध्यमातून आहे. त्याच पद्धतीने मॅडम, सोयाबीन, मका आणि तूर याचे हमी भाव केंद्र अजून चालू झाले नाही. व्यापारी अतिशय पडून शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी शेतीचा माल खरेदी करत आहेत. म्हणून विनंती आहे की आपण तात्काळ हमी भाव केंद्र चालू करावे. CCI असेल, नाफेड असेल, यामार्फत जो काही तोडका मोडका कापूस शेतकऱ्यांच्या घरात राहणार आहे तो तात्काळ त्या ठिकाणी सुरू करण्यात यावा. आणि वीज वितरण कंपनीमार्फत जीर्ण झालेल्या व जुन्या लोंबकळलेल्या विद्युत तारांची व पोलची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशी प्रामुख्याने मागणी माझी आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं अण्णाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती आहे. आणि
आमच्या या मागण्याच्या याच्यानुसार शिंदे साहेब तुम्ही आम्हाला 2 शब्द सांगा की तक्रारनी घेतली एमएससीबी ते सांगा. एमएससीबी ने काल तक्रार एमएससीबी जाऊन एमएससीबी कडे जाऊ ना. तक्रारनी घेतली ते पण सांगा. एमएससीबी कडे जाऊ ना. जाऊ आपण. शेतकऱ्याची तक्रार घेतली नाही का? एमएससीबी ला साधं पत्र नाही घेतलं मॅडम. हनुमंतखेडच्या लोकांचं ते शेतकरी जायला असून हनुमंतखेडच्या लोकांचं पत्र हा मॅडम आपण खाली घ्या इकडे खाली घ्या टाका खाली. एक काम करू हे सारं टोपलं आपण कृषी अधिकाऱ्याच्या टेबलवर घेऊन टाकू त्या ठिकाणी. थांबा कृषी कार्यालयामध्ये हे बघा आता हे हा शेतकऱ्याचे हाल तुम्ही बघू शकता. आणि हे सरकीचे काय हाल झाले शिंदे साहेब तुम्ही बघा ना. आणि हे तर आम्ही आपल्याला फक्त उदाहरण दाखल आणलेलं आहे. प्रत्यक्ष बांधावर आपण या आणि प्रत्यक्ष बांधावर आपण पहा की शेतकऱ्याच्या कापसाच्या वाती झालेल्या आहे. शेतकऱ्याच्या हातात फक्त आता माती राहिलेली. म्हणून शेतकऱ्याच्या भावनाशी आपण खेळू नका. नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये तहसीलदाराची गाडी फोडली. उद्या जाफराबाद तहसीलदाराची गाडी फोडायला लोक मागे पुढे पाहणार नाही. तहसीलदार मॅडम महिला असल्या कारणाने त्यांचा मी अत्यंत आदर करतो. पण तहसीलदार हा शब्द आहे तालुक्याच्या प्रशासनाच्या प्रमुख आहे. म्हणून माझं शेतकऱ्यांच्या उद्विग्न भावना त्याच्या पुढे मानणं काम आहे. कारण शेतकरी जर मेटाकुटीला आला मॅडम तर या देशामधली अराजक परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्था कोणी सांभाळू शकणार नाही. एवढं मी आपल्याला पोटतिडकीने सांगतो. शिंदे साहेब आपण माईक हातात घ्या आणि 3 पर्जन्यमापक यंत्र जे तुमचे 3 मंडळ का वगळले तुम्ही याचं उत्तर आम्हाला या ठिकाणी द्या. बरोबर बरोबर. अरे हे थोडा अरे एक मिनिट शांतता ठेवा ना. माझे पत्रकार ऐका तुम्ही बसा आता. बसा एक मिनिट बसा खाली. अरे 2 मिनिटं ऐका ना आता. बोला तुम्ही. शासनाचे निकष आहेत अतिवृष्टी 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस 24 तासांमध्ये झाला तर आपल्याला तिथे नुकसान दाखवत येते. किंवा सततचा पाऊस असेल म्हणजे सलग 5 दिवस दररोज 10 मिलीमीटर पेक्षा जास्त जर पाऊस झाला सलग तर ते मंडळ आपल्याला त्याच्यामध्ये घेते. बरोबर मंडळ आता बोल नका आम्ही बोलू. त्याच्यामध्ये आहे महसूल मंडळ आणि प्रत्येक महसूल मंडळावर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन